देशासाठी लोकांसाठी सतत झटत राहतात आणि त्यांच्यात काही स्वत्व नाही. तर अशा लोकांसाठी इथे येणं माझ्या भाग्याची बाब. मॅम, तुम्ही भाषणात असं म्हणालात की महिला सशक्तीकरण आणि त्याच्याबद्दल प्रोत्साहित केलं पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसनी थेट महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हणून असं हिणवलं. हे कितपत योग्य आहे? गुंगी गुडिया म्हणणं हे कितपत योग्य आहे? नाही, हे खूपच खराब बाब आहे. ती आज म्हटली. स्टेटमेंट काल रात्री. अच्छा, मी अपडेटेड नाहीये, पण ज्यांनीही हे म्हटलं तर त्यांना हे लक्षात यायला पाहिजे की काही त्या सक्षम स्त्री आहेत ज्या मागे उभ्या होत्या दादांच्या, ज्याच्यामुळे दादा आपल्या समोर येऊ शकले आणि त्यांनी घर सांभाळलं, त्यांची एरिया सांभाळली, तेव्हा दादा बाहेर अजून फिरू शकले आणि आपलं नाव कमावू शकले. तर प्रत्येक स्त्रीचं कॉन्ट्रीब्युशन मोठं असतं आणि त्यांना माहित आहे कुठे बोलायचं कुठे नाही. आपल्या महाराष्ट्रात असे लोक आहेत, जितकी पॉलिटिशियन्स आहेत तितके ओपिनियन्स आहेत आणि कोणी काहीही बोलतं. त्यापेक्षा शांत राहून आपलं काम करणं कधीही चांगलं आणि मी त्यांचा सन्मान करते. कारण आता थेट काँग्रेसकडनं असं वक्तव्य येणं हे फार दुर्दैवी असं म्हटलं जातं. नाही, फारच दुर्दैवी आहे काँग्रेसने असं म्हणणं आणि ह्या प्रकारे स्त्रीला हिणवलं जाणं हे बिलकुलच खराब आहे आणि आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात हे सहन करू नाही शकत. आम्ही माफी मागायला पाहिजे. ताई, काँग्रेस मुद्दामून प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची वक्तव्य जाणीवपूर्वक स्टंटबाजी करते का असं वाटतं? आपल्याकडे आहेतच ऑपोजिशन मध्ये खूप स्टंट बाज आहेत, सकाळपासून चालू होतात. तर ते तर आपल्यासाठी नवीन नाही आहे. आपल्यालाच स्मार्ट आणि इंटेलिजंट व्हावं लागेल, समजायला की कोण स्टंटबाजी करतंय, कोण खरे मुद्दे उचलतंय. मॅम, परवा एक पुस्तकाचं प्रकाशन झालं देवाभाऊ म्हणून, आणि तिथे बाळासाहेब फडणवीस म्हणजे सीएम सरांचे काका आहेत, त्यांनी असं सांगितलं की आज ना उद्या देवेंद्र दिल्लीत देशाचे त्यांनी अशी एक विश्वास व्यक्त केलाय. तुम्ही कसं बघताय वक्तव्याकडे आणि तुम्हाला इच्छा आहे की? मला वाटतं आपण आज प्रेझेंट मध्ये राहणं जरुरी आहे. देवेंद्रजी महाराष्ट्राची सेवा करतायत, महाराष्ट्राचे सेवक आहेत आणि ती जबाबदारी ते नीट निभावतायत, याचा मला आनंद आहे. आणि बाकी खूपदा शुभचिंतक जे असतात ते बोलून जातात काही, पण मला वाटतं महाराष्ट्र ती जागा आहे जिथे देवींची कर्मभूमी आहे आणि इथे छान काम करा. दिल्लीत बघायला आवडेल त्यांना. मी महाराष्ट्राची मुलगी आहे. थँक्यू.